आणि ही नाशिकमधली दृश्य आपण बघत आहोत। नाशिकमध्ये उदय सामंत हे पोहोचलेले आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने खरं तर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। शिंदे फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर गीते आज पत्रकार परिषद घेत आहेत। गणेश गीते यांच्या निवासस्थानी एकीकडे पत्रकार परिषद होणार आहे, तर तिकडे उदय सामंत हे नाशिकमध्ये पोहोचलेत आणि महाजन सामंत याच पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता गोकुळ गीते आज माघारीची घोषणा करतायत का अधिकृतपणे विधान परिषद निवडणुकीतून, अर्थातच शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। पत्रकार परिषदेमध्ये गोकुळ गीते नेमकी काय भूमिका स्पष्ट करतायत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। तर चंदन, नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये दाखल झालेत, सध्याचे अपडेट्स काय? निश्चितपणे आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या विधान परिषद निवडणुकांमध्ये जो काही सस्पेन्स तयार झाला होता, तो सस्पेन्स आज अखेर त्याला पूर्ण विराम मिळेल अशी शक्यता आहे। गणेश गीते यांच्या घरी नुकतेच उदय सामंत, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे हे सुद्धा दाखल झालेले आहेत। गोकुळ गीते जे आहेत ते पुढच्या काही वेळात या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच्यामुळे एक अशी पत्रकार परिषद जी आहे ती पुढच्या काही वेळात या ठिकाणी होणार आहे। गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यामध्ये महायुतीचे जे नेते आहेत ते यशस्वी ठरलेले आहेत। गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील यांनी या ठिकाणी गोकुळ गीते यांना थांबवण्याचा यशस्वी जो प्रयत्न केला होता त्याला अखेर यश आल्याचं बघायला मिळतंय आणि त्याच्यामुळे आता पुढच्या काही वेळात गोकुळ गीते या ठिकाणी येऊन उदय सामंत, गिरीश महाजन, गणेश गीते यांच्या सोबत आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करतील आणि आपली भूमिका स्पष्ट करताना ते माघार घेतात का नरेंद्र दराडे यांना थेट जाहीर पाठिंबा देतात हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिक विधान परिषद निवडणुकांचा जो काही चिढा या ठिकाणी आपण बघतोय दृश्यांमध्ये उदय सामंत जे आहेत ते गणेश गीते यांच्या घरी दाखल झालेले आहेत। गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचतात नंतर पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या संदर्भातली एक जी शेवटची भूमिका आहे ती या ठिकाणी सांगितली जाईल। गोकुळ गीते हे या परिषदेमध्ये की काय भूमिका मांडतात निश्चितच चंदन या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। मात्र ही नाशिकमधली दृश्य आपण बघत आहोत। मंत्री उदय सामंत हे गीतेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात गणेश गीते आणि अर्थातच गोकुळ गीते यांची या ठिकाणी पत्रकार परिषद असेल आणि याच वेळेस गोकुळ गीते नेमकी काय भूमिका स्पष्ट करतायत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। या पत्रकार परिषदेआधीची ही दृश्य आपण बघतोय। गिरीश महाजन या ठिकाणी उपस्थित असणार आहेत पत्रकार परिषदेत। शिवाय उदय सामंत आहेत, नरेंद्र दराडे जे शिंदेंच्या सेनेचे उमेदवार आहेत, त्यांना आता गोकुळ गीते पाठिंबा देत आहेत की नेमकी काय भूमिका जाहीर करतायत या पत्रकार परिषदेतून ते बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। कारण गोकुळ गीतेंच्या मनधरणीसाठी नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या, बैठका झाल्या, मात्र तरी देखील गोकुळ गीते हे निवडणूक लढण्यावरती ठाम होते। मात्र आज अगदी काही क्षणातच हे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। मंत्री उदय सामंत, नरेंद्र दराडे हे गीतेंच्या घरी पोहोचलेत। थोड्याच वेळात गोकुळ गीते निवासस्थानी पोहोचणार आहेत आणि त्याच नंतर इथं पत्रकार परिषद असेल। त्याच आधीची ही दृश्य आपण बघतोय। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने खरं तर अनेक राजकीय घडामोडी नाशिकमध्ये घडतायत आणि आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। अगदी काही वेळापूर्वीच उदय सामंत नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि तेव्हाची ही दृश्य। सध्या उदय सामंत हे गीतेंच्या निवासस्थानी आहेत। गिरीश महाजन हे देखील अगदी थोड्याच वेळात तिथे पोहोचतील। नरेंद्र दराडे हे देखील गीतेंच्या निवासस्थानीच उपस्थित असल्याचं आपण बघू शकतोय आणि थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। पत्रकार परिषदेतून नाशिकमधील तिढा सुटतोय का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंचं बंड थंड होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याच अनुषंगाने आता राजकीय घडामोडींना नाशिकमध्ये वेग आलेला आहे। फडणवीस आणि शिंदेंसोबत देखील बैठका झालेल्या याच अनुषंगाने आणि त्या बैठकांनंतर आता गोकुळ गीते आणि गणेश गीतेंच्या निवासस्थानी पत्रकार परिषद पार पडणार आहे। थोड्याच वेळात पत्रकार परिषद असेल। गीते बंधू असतील, महाजन, उदय सामंत, शिंदेंच्या सेनेचे उमेदवार अर्थातच नरेंद्र दराडे हे देखील
गीतेंच्या निवासस्थानी आहेत आणि इथं संयुक्त पत्रकार परिषदेत गोकुळ गीते आपली काय भूमिका स्पष्ट करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। अगदी थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आपण बघितलं अनेक राजकीय घडामोडी या ठिकाणी घडल्या होत्या। गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी अनेकांनी मनधरणी केली। गोकुळ गीते नॉट रिचेबल देखील होते। गणेश गीतेंचा अर्ज त्यांनी मागे घेतला, मात्र गोकुळ गीते हे निवडणूक लढण्यावर ठाम होते। अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापासून अगदी आजपर्यंत गोकुळ गीते हे लढण्यावर ठाम होते। मात्र मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, या सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी खरं तर मनधरणीचे प्रयत्न केले। त्यानंतर आता गोकुळ गीते हे शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहेत की माघार घेत आहेत या निवडणुकीतून हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। नाशिकमध्ये गीतेंचं बंड हे थंड होण्याची चिन्ह आता बघायला मिळतात, कारण सामंत गीतेंच्या निवासस्थानी पोहोचलेत आणि बैठक सकारात्मक झाल्याची खरं तर प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली होती। मात्र अजून तरी अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आली नाही, त्यामुळे आता पत्रकार परिषदेत